नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये दररोज 10 प्रश्न घेत असतो आणि हे जे 10 प्रश्न असतात हे 10 प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतात। या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला कोणती माहिती गरजेची आहे ते कंटेंट या ठिकाणी तुम्हाला मिळत असतं आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपण एक पहिला प्रश्न बघणार आहोत। मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या। प्रश्नाला काय म्हणायचं आहे, 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम ही एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळाडू म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर रोजर फेडरर असं नाव आहे। ओके, आता त्यानंतर परत पुढे आपण जाऊयात। 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम ही स्पर्धा आहे जी आत्ता आपण वाचलेली आहे। तर ही जी स्पर्धा आहे मित्रांनो, या स्पर्धेमध्ये योगदानकर्ता या श्रेणीमध्ये कुणाची निवड झालेली आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर मेरी कॅरिलो अशा प्रकारची ही खेळाडू आहे आणि या खेळाडूचं काय म्हणून निवड झालेली आहे, तर योगदानकर्ता या श्रेणीमध्ये तिची निवड झालेली आहे, म्हणून ते पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात। 2026 मध्ये जागतिक मोठ्या मांजरी म्हणाले हे मांजरी शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे, तर एक क्लिअर करून घ्या की मांजर वर्गामध्ये किंवा मांजर जातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी येतात। मग मांजरीपासून ते जवळपास वाघापर्यंत बरेच काही जेवढे काही म्हणजे त्यामध्ये येणारे हे आहेत प्राणी आहेत त्यांचा समावेश हा मांजर वर्णामध्ये केला जातो। आणि हे जे मोठ्या मांजरी आहेत तर या मोठ्या मांजरींचं एक शिखर परिषद आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ते कोणत्या देशाने आयोजित केलेलं आहे मित्रांनो, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर भारत आहे, आपलाच देश आहे। आपल्या देशामध्ये मोठ्या मांजरींचं संवर्धन झालं पाहिजे हा संदेश आपण जगाला देतोय आणि त्यासाठी आपण त्याच्या संदर्भात एक संघटना पण स्थापन केलेली आपण पाठीमागे यावरती बोललो होतो, म्हणून मला ती संघटना एकदा कमेंट करून सांगा आणि मी पुढे जातो। नंतरचा प्रश्न घेऊयात। बघा, दक्षिण भारत जो आहे, दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद जी आहे, या शिखर परिषदेचं जे काय उद्घाटन आहे हे उद्घाटन कुठं झालेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, कोणत्या ठिकाणी झालेलं आहे ते ठिकाण तुम्हाला सांगायचं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, कोइंबतूर आहे। आणि हे जे कोइंबतूर आहे मित्रांनो, हे कोइंबतूर तुम्हाला तमिळनाडू या राज्यामध्ये बघायला मिळतं। ओके, आणि काय म्हटलेलं आहे त्यांनी की जे काय दक्षिण भारतामध्ये जी नैसर्गिक शेती आहे, निसर्गावर अवलंबून जी शेती आहे, या शेतीचं महत्त्व समजून घेण्यासाठी किंवा या शेतीमध्ये आपल्याला कशी प्रगती करता येईल या अनुषंगाने जी परिषद आयोजित केलेली आहे, ही परिषद नेमकं कुठे आयोजित केलेली होती हे परीक्षेला बऱ्याचदा विचारलं जातं आणि त्याचं करेक्ट उत्तर काय लिहायचं आहे, तर कोइंबतूर लिहायचं आहे। आणि हे कोइंबतूर कुठे आहे, तर ते तमिळनाडू या राज्यामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे। म्हणून आपण थोडंसं पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे आणि हे जे कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे हे राष्ट्रीय उद्यान पेपरमध्ये म्हणजे न्यूजपेपरमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत होतं आणि चर्चेत असल्यामुळे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून आपल्याला प्रश्न असा येईल की हे जे उद्यान आहे हे उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे ते सांगायचं आहे तुम्हाला, तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर आसाम हे राज्य आहे। आसाम राज्यामध्ये असलेलं हे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो, ज्याचं नाव काझीरंगा असं आहे, म्हणून तेही लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा पार्ट आहे। ओके, आता पुढे बघा, F1 या श्रेणीमध्ये उत्कृष्टतेसाठी 2025चा डॉन हा जो पुरस्कार आहे, हा डॉन पुरस्कार जागतिक पातळीवरती कुणाला मिळालेला आहे, कुणाला प्रदान करण्यात आलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर ऑक्सर पियास्ट्री अशा पद्धतीचं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि ज्यांना हा डॉन पुरस्कार मिळालेला आहे। ओके, म्हणून असे जे काही पुरस्कार असतात हे पुरस्कार आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, ते कुणाला दिले, कोणता पुरस्कार आहे, या गोष्टी विचारल्या जातात बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये, म्हणून लक्षात ठेवायचं आहे। पुढे जाऊयात। बघा, 8वा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कविता महोत्सव जो आहे
हा महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला, अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे कोलकाता आहे मित्रांनो. म्हणून हे पण तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचं आहे. बघा, कविताच्या संदर्भामध्ये हा महोत्सव होता, ओके, साहित्याच्या संदर्भातला हा महोत्सव होता आणि जो कोलकाता या ठिकाणी काय करण्यात आलेला आहे, आयोजित करण्यात आलेला आहे. आता दरवर्षी सार्वत्रिक बाल दिवस हा जो आहे हा दिवस साजरा केला जातोय. मग हा जो बाल दिवस आहे हा दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातोय असं विचारलेलं आहे किंवा असं आपल्याला परीक्षेत विचारलं जातं. त्याचं करेक्ट उत्तर 20 नोव्हेंबर आहे. किती नोव्हेंबर आहे? 20 नोव्हेंबर. म्हणून हे पण लक्षात राहू द्या, बालकांच्या काय म्हणू त्याला की विकासासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक आर्थिक म्हणण्यापेक्षा सामाजिक म्हणू या प्रगतीसाठी विशेष काम केलं जातं किंवा आरोग्याच्या संदर्भामध्ये काम केलं जावं म्हणून प्रामुख्याने काय केलं जातं, तर अशा प्रकारचा हा जो दिवस आहे हा दिवस या ठिकाणी साजरा केलेला आपल्याला बघायला मिळतो. हे या ठिकाणी विशेष आहे. आपण जाऊयात पुढच्या प्रश्नावरती. नंतरचा काय प्रश्न आहे तो एकदा जाणून घेऊ. बघा, भारतीय सहकार्याने बांधलेल्या हानी-माधव आंतरराष्ट्रीय विमानतळ. आता या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करा की हे जे विमानतळ आहे हानी-माधव आंतरराष्ट्रीय विमानतळ, हे विमानतळ कुठे आहे मित्रांनो, तर मालदीव या देशामध्ये आहे. आणि काही दिवसापूर्वीच आपण मालदीवला कर्ज दिलं होतं बघा, लक्षात घ्या. आपण कर्ज दिलं आणि कर्ज दिल्यानंतर आपण स्वतः म्हटलो की तुम्ही आमच्या कर्जाच्या माध्यमातून तुमच्या तिथे एक विमानतळ उभा करा आणि ते चांगल्या पद्धतीने तुम्ही ग्रो करा आणि त्यानंतर पुढे तुम्ही आम्हाला काय करा, तर ते जे कर्ज आहे हळूहळू म्हणजे देत चाला. परंतु लक्षात घ्या जरा की हे जे कर्ज आहे हे कर्ज काय केलं जाणार आहे, त्या कर्जामध्ये एक अट आपली अशी होती की आम्ही तुम्हाला कर्ज देणार आहोत विमानतळ तयार करण्यासाठी, पण याचं जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे हे कॉन्ट्रॅक्ट भारतीय कंपनीला तुम्ही देणं हे गरजेचं आहे. आणि मग मला तुम्ही कमेंट करून सांगा की हानी-माधव आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जे आहे हे विमानतळ बनवण्याचं जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे ते कोणत्या भारतीय कंपनीला मिळालंय ते मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊ. बघा, नितीश कुमार हे जे आहेत यांनी बिहार राज्याच्या कितव्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली अलीकडेच ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, तर 10 वेळा शपथ घेतलेली. कितवे शपथ घेतली आहे, तर ते कितवे मुख्यमंत्री झालेले आहेत, तर ते 10वे मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा 10 वेळेस कितीदा मुख्यमंत्री झालेत, तर ते 10 वेळेस मुख्यमंत्री झालेले आहेत. हे एक लक्षात राहू द्या. किती वेळेस झालेले आहेत, ते 10 वेळेस झालेले आहेत बरं का, कितीदा नाही आहे, सॉरी, म्हणजे कितवे नाही, कितीदा, तर ते 10 वेळेस झालेले आहेत. म्हणून हा आजचा जो प्रश्न आहे हा पण आपल्याला महत्त्वाचा आहे. 100% हा येऊ शकतो. म्हणून अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला चांगले करायचे. या ठिकाणी आपण थांबूयात आणि उद्या परत भेटूयात. ओके, धन्यवाद.